रुद्र राधाची खूप काळजी घेत होता. त्याने त्याच्या आईला फोन करून सांगितले होते राधा आणि तो काही कामानिमित्त बाहेर जातोय, तर काही दिवस तिकडे येणार नाही म्हणून. त्याची आई पण समजून घेते. राधा शांत झोपलेली असते. रुद्र त्याचं काम करत असतो. तोच त्याला अक्षयचा फोन येतो. अक्षयने राधाच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. रुद्रने पण प्रशांत आणि मंदाबद्दल विचारले. अक्षय उद्या रात्री इंडियामध्ये यायला निघणार होता. काही वेळ बोलून ते फोन ठेवतात. अक्षय आल्यानंतर रुद्र पण त्याला कामाला लावणार होता. राधाला कोण घेऊन गेले होते आणि का घेऊन गेले होते म्हणून. काही वेळाने राधाला जाग येते. रुद्रने आधीच तिच्यासाठी सूप बनवले होते. तो त्याच्या हाताने तिला भरवत होता. तोच पुन्हा त्याचा फोन वाजला. फोन अक्षयचा होता, पण राधा खात असल्यामुळे त्याने फोन उचलला नाही. राधा त्याच्याकडे पाहत, अहो झालं माझं, तुम्ही फोन घ्या. तसं रुद्र फोन घेतो आणि अक्षयला फोन करतो. रुद्र आपल्या गार्डला मायराबद्दल काही माहिती पडले होते. तेच रुद्रला सांगायला अक्षयने फोन केला होता. रुद्र मायरा एका कपिल नावाच्या माणसाला भेटते. तिचं आणि त्याचं काय नातं आहे नाही माहिती, पण ती त्याला भेटायला जाते. अक्षय, आपल्याला या मायराकडे अजून लक्ष द्यायची गरज आहे. ती खूप डेंजर आहे. रुद्र, तू त्या मायराचा विचार करू नकोस, तू वहिनीचा विचार कर. आता वहिनीला तुझी जास्त गरज आहे. अक्षय, हो, मला आता सगळ्यात जास्त राधा महत्त्वाची आहे, बाकी काही नाही. आणि मी खूप काळजी घेतोय तिची. तो उद्या इंडियामध्ये आला की या मायराला पण चांगली अद्दल घडवावी लागेल, तेव्हा ती सरळ मार्गाने येईल. रुद्र, तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. आणि तू वहिनीला घेऊन बाहेर जाणार होता ना, पण वहिनीसोबत असे झाले. वहिनी पूर्णपणे बऱ्या झाल्या की त्यांना घेऊन बाहेर जाशील. हो अक्षय, एवढं बोलून तो फोन ठेवतो. तो राधाकडे पाहतो तर ती विचारात गुंग असते. तो तिला आवाज देतो, पण तिचं लक्ष नसतं. रुद्र तिच्या शेजारी झोपत तिला मिठीत घेतो. तशी ती विचारांमधून बाहेर येते. रुद्र तिच्या डोक्यावरून हात फिरवत, काय झालं स्वीटी? अहो, मला ते फक्त हेच विचारत होते की आपलं लग्न झाले आहे आणि मी तुमची बायको आहे. पण मला कळत नाहीये, आपल्या लग्नाबद्दल काही लोकांना सोडले तर कोणालाच काहीच माहिती नाहीये. मग त्या माणसाला काय करायचं असेल आपलं नातं काय आहे हे जाणवून. स्वीटी, तू त्याचा जास्त विचार करू नकोस. तो विषय बदलत, बायको तुला काही खायचं आहे का? नाही. मग तुला टी व्ही लावून देऊ का? अहो, मला टी व्ही पण पाहायचा नाही आहे. बरं, मग अशीच माझ्या मिठीत झोप. ती हो म्हणून मान हलवते. तसा रुद्र तिच्या कपाळावर किस करून तिला मिठीत घेतो. राधा, तू जेव्हा मिळत नव्हती तेव्हा माझी परिस्थिती कशी झाली होती माझं मलाच माहिती. नाही राहू शकत बायको मी तुझ्याशिवाय. माझा जीव, माझा श्वास, माझे जग आहेस बायको तू. आणि तो तिच्या कपाळावर किस करतो. त्याचं बोलणं ऐकून राधा त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत, अहो, जेव्हा तुम्ही माझ्याशी जबरदस्ती लग्न केले तेव्हा मला तुमचा खूप राग आला होता. पण तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करतात हे बघून माझा राग कुठल्या कुठे पळून गेला. ती त्याच्या गालावर किस करत बोलते, राणी, तुझ्याविना मी अधुरा आहे ग. मला फक्त तू हवी आहेस. माझा श्वास आहेस तू. आणि माझं सौभाग्य आहात तुम्ही. दोघं बऱ्याच वेळ प्रेमाच्या गोष्टी बोलत होते. तसेच झोपून जातात. असेच दिवस जात होते. रुद्र राधाची खूप काळजी घेत होता. राधामध्ये पण आता बरीच रिकव्हरी होत होती. एवढा दिवस रुद्र राधासाठी घरून काम करत होता. त्याला उद्यापासून ऑफिसला जावं लागणार होतं. त्याची खूप महत्त्वाची मीटिंग चालू असते. ती जवळजवळ 3 ते 4 तास होऊन जातात, पण तरी संपत नाही. इकडे राधा वाट पाहत असते मीटिंग कधी संपणार आणि ती रुद्रच्या मिठीत जाणार. ती उठून रुद्रजवळ जाऊन उभी राहते. रुद्रचा कॅमेरा म्यूट आहे का बघते. तिला समजते कॅमेरा बंद आहे. तशी ती त्याला पटकन त्याच्या गालावर किस करते आणि बाजूला होते. इकडे अचानक असं झाल्यामुळे तो गोंधळतो आणि काय बोलायचं नेमकं तेच विसरतो. पण तो भानावर येत पुन्हा बोलू लागतो. राधा त्याला त्रास देतच असते. तिचा पडलेला चेहरा बघून तो पटकन मीटिंग संपवतो आणि तिचा हात पकडून तिला मांडीवर बसवतो. स्वीटी, काय हे, कधी कधी लहान मुलांसारखी वागत असतेस. किती महत्त्वाची मीटिंग चालू होती आणि त्यात तू गालावर केस घेतल्यामुळे काय बोलायचं ते विसरलं ना मी. तिला हसू येतं. अगं हसतेस? बरं, काय झालं? ती त्याचा हात हातात घेत, अहो, माझी काळजी घेतात, पण ऑफिसचे काम करायला लागले की पूर्ण त्यात बिझी होतात आणि मला पण विसरून जातात. आता बघा, आपण कुठे बाहेर गेलो असतो, पण आता उपयोग नाही. आता रात्र होईल. रुद्र खट्याळपणे हसत, अगं मग रात्र पण किती महत्त्वाची असते तुला माहिती नाही का? त्याचा बोलण्याचा उद्देश ऐकून राधाला असते. तो तिचा चेहरा उंजळीत घेत, काय बायको, आजची रात्र एन्जॉय करायची आहे तर. तिला लाजताना बघून राधा अशीच लाजत राहणार तर कसं होईल ना माझं. ती उठून पळत गॅलरीमध्ये जाते. रुद्र पण तिच्या मागे जातो आणि कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. बायको, आता पळून दाखव मला. ती पटकन त्याला मिठी मारते. रुद्र पण प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. बायको, आज मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे. तुला सगळं काही द्यायचं आहे. बायको असल्याचं सुख. त्याचं बोलणं ऐकून तिची चुळबुळ होत होती आणि तिचे हात पण त्याच्या पाठीवरून फिरत होते. त्याने तिचा चेहरा उंजळीत घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर किस करू लागला.
नंतर तिच्या नाजूक ओठांचं रसपान घेऊ लागला. दोघं बराच वेळ एकमेकांना किस करत होते. त्यांचे श्वास जवळ होतात तसे ते बाजूला होतात. राधा लाजून पटकन त्याला मिठी मारते. रुद्र तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बायको आत जाऊया, बाहेर खूप गार आहे. तो तिला उचलून घेतो आणि आत घेऊन येतो. बेडवर झोपवतो आणि तो तिच्यावरून येतो. त्याच्या नजरेतील भाव तिने ओळखले होते आणि ती लाजून लाल झाली होती. तो तिच्याकडे पाहत, बायको अजून मी काही केलेच नाही तरी तू एवढी लाजते. आणि यात लाजायचं काय, हे सगळंच नवरा बायको एन्जॉय करतात आणि मला वाटतं तू पण आज माझी पूर्णपणे साथ द्यावी. तशी ती अजूनच लाजते. तो तिला त्याच्या डोळ्यात पाहायला सांगतो तशी ती त्याच्या डोळ्यात पाहते. बायको आज तुला माझी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. तू फक्त आणि फक्त या रुद्राची आहे. तिला पण खूप छान वाटतं. ती पण त्याच्या डोळ्यात, अहो मी तुमचीच आहे. हे ऐकताच रुद्रला ग्रीन सिग्नल मिळतो आणि तो तिच्या मानेवरून त्याचे ओठ फिरवायला लागतो. त्याच्या स्पर्शाने तिला खूप असह्य झालं होतं. आज तिला पण हे सगळं हवं हवं वाटत होतं. त्याचे ओठ तिच्या मानेवरून आणि हात तिच्या पाठीवरून फिरत होते. दोघं पण एकमेकांचा स्पर्श अनुभवण्यासाठी तयार होते. दोघांना पण ते क्षण एकमेकांसोबत एन्जॉय करायचे होते. हळूहळू त्यांच्यातील कपड्यांचा अडसर दूर होतो आणि त्यांना एकमेकांच्या शरीराचा स्पर्श होतो. त्याचे ओठ आणि हात तिच्या सर्वांगावर फिरत होते आणि तिचे त्याच्या अंगावरून. आज राधा पूर्णपणे त्याची होणार होती. रुद्र पण तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत होता आणि राधाला कमरेच्या खालील भागात वेदना झाली तशी ती कडवडली. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बायको खूप त्रास होतोय का? हा होतोय, पण मला ते अनुभवायचं आहे. त्रास झाला तरी मी सहन करेल. तो पटकन तिच्या कपाळावर किस करत तिला थँक्यू म्हणतो आणि पुन्हा त्याचा प्रेमाचा वर्षाव करू लागतो. आज ते खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते आणि नवरा बायकोचं सुख अनुभवत होते. त्यांचं मन भरतं तसं तो बाजूला होतं. दोघं पण पूर्णपणे थकले होते. तो प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत, त्रास नाही ना होतोय? हो होतोय, थोडा वेळ होईल बायको. आणि तो तिला मिठीत घेतो. काही वेळाने दोघं पण झोपेच्या स्वाधीन होतात. रात्री उशिरा झोपल्यामुळे त्यांना सकाळी जाग येत नाही. दोघं पण निवांत झोपलेले असतात. काही वेळाने राधाला जाग येते. ती पाहते तर रुद्र तिला घट्ट मिठीत घेऊन झोपलेला होता. ती बराच वेळ त्याच्याकडे पाहत असते. झोपमध्ये पण तो कमालीचा हँडसम दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर त्याचे केस आल्यामुळे तो खूपच क्यूट दिसत होता. ती त्याच्या केसांमधून प्रेमाने हात फिरवते. तशी त्याला पण जाग येते. तो झोपमध्येच, बायको झोप ना, का उठलीस? तो तिला अजूनच जवळ ओढतो. अहो सोडा, घड्याळात बघा किती वाजले. अजून किती वेळ झोपणार आहात? आणि मला माझ्या या लाडाच्या नवऱ्यासाठी जेवण बनवायचे आहे. राधा नको ना, प्लीज तू आराम कर, मी ऑर्डर करतो आपल्यासाठी. नाही, आज ऑर्डर करायचं नाही. आज तर मी माझ्या हाताने माझ्या नवऱ्यासाठी बनवणार आहे आणि तुम्ही नाही म्हणणार नाही. मी बोलून पण तू कुठे ऐकते माझं? त्यापेक्षा मी बोलणारच नाही. ती हसत त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते. खाली येऊन आधी देवपूजा करते आणि त्यानंतर दोघांसाठी नाश्ता बनवते. ती दोघांसाठी झणझणीत मिसळपाव बनवते. पूर्ण घरात मिसळचा सुगंध दरवळत होता. रुद्र पण फ्रेश होतो आणि बाहेर येतो. मिसळचा वास घेत, बायको वास एवढा छान येतोय तर किती टेस्टी असेल आणि मला आताच खावेसे वाटत आहे. मी नाही वेट करू शकत. प्लीज बायको मला खायला दे. राधा हसून, हो चला मी देते तुम्हाला. तो तिला मदत करतो सामान डायनिंग टेबलपर्यंत आणायला. ते दोघं मिळून एकमेकांना भरवतात. त्यानंतर हॉलमध्ये बसतात. रुद्र न्यूजपेपर वाचत असतो आणि राधा विचार करत बसते. रुद्रचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला विचारतो, बायको काय झालं, कसला विचार करतेय? राधाचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष न होतं. रुद्र तिच्या जवळ सरकून तिला हात लावत, बायको काय झालं, कसला विचार करतेय? ती भानावर येत त्याचा हात हातात घेत, तुमचा. रुद्र हसत, माझी बायको माझा विचार करतेय. त्याला आनंद होतो. पण बायको मी तर लग्नाच्या आधी तुला त्रास दिला, तुझी झोपमोड करायचो. हो, आधी घाबरत होते तुम्हाला, कारण आपण दोघे किती वेगळे होतो. कशातच काही ताळमेळ न होता आपला. आधी राग पण आला होता तुमचा. पण जसे जसे आपण पुढे येत गेलो आणि तुमचं प्रेम बघून तर मी वेडीच झाली तुमच्या प्रेमात. ते दोघं बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. राधा त्याच्याकडे पाहत, अहो तुम्ही आज आंघोळ नाही केली अजून? तो तिच्या खांद्यावर डोकं टेकवत, नाही. आणि तिची मजा घेत, ते काय आहे ना, मी विचार करत होतो माझ्या बायकोसोबत आंघोळ करावी. राधा लाजून, अहो तुम्ही ना. तिचं लाजणं बघून आता तर मी तुझ्यासोबतच आंघोळ करणार. आणि तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन येतो. राधा नाही नाही म्हणत होती. शेवटी तो तिला उचलून घेतो आणि बाथरूममध्ये घेऊन जातो आणि त्यावर एक बटन दाबतो. तसे सगळे शॉवर चालू होतात. राधा तर लाजून लाल झाली होती. तो तिला मिठीत घेतो. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत, बायको आपल्याला उद्या महाबळेश्वरला जायचं आहे. मला तुझ्यासोबत सगळे क्षण घालवायचे आहे. तिथे फक्त तू आणि मी, बाकी कोणीच नाही. तुला भरभरून प्रेम करायचं आहे. तुझ्या या सुंदर सौंदर्यात न्हावून जायचं आहे. तो बोलत होता आणि तिच्या अंगात गोड शिरशीर येत होती आणि भिजल्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. तिचे ते भिजलेले अंग बघून तर त्याला अजूनच प्रेम आले
आणि त्याचे ओठ तिच्या मानेवरून आणि हात पाठीवरून फिरू लागले. तिला माहिती होतं आणि ती नाही म्हटली तरी रुद्र ऐकणार नाही, म्हणून ती पण तशीच शांत उभी राहिली. शेवटी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. आता तिचे हात पण त्याच्या उघड्या पाठीवरून फिरत होते. तिच्या हाताच्या स्पर्शाने तर त्याला अजूनच प्रेम येत होते. हळूहळू दोघांमधील कपड्यांचा अडसर दूर झाला. रुद्र थोडा खाली बसून तिच्या सर्वांगावर त्याचे ओठ फिरवू लागला आणि राधा त्याच्या डोक्यावरून. तिला आता खूप असह्य झालं होतं आणि त्याच गडबडीत तिने रुद्रला बाईट केले. तसं रुद्र बाजूला होऊन, बायको काय लागलं ना मला, पण क्यूट होतं. आणि तो पुन्हा रोमांस करायला लागला. त्यांचा रोमांस झाल्यानंतर ते आंघोळ करून बाहेर आले. ते बाहेर येऊन त्यांचं आवरू लागले. तोच रुद्रला कुणाचा तरी फोन आला आणि तो फोनवर बोलत होता. राधा फक्त त्याचं बोलणं ऐकत होती. त्याने जसा प्लॅन केला होता त्याचे फोटो रुद्रला पाठवले होते. रुद्र फोटो पाहून स्माईल करतो आणि त्या व्यक्तीला थँक्यू म्हणतो. अजून 1-2 बदल सांगतो आणि फोन ठेवतो. राधा त्याला काही विचारत नाही. तो पण त्याचा आवरत असतो. इकडे अक्षय पण इंडियामध्ये आला होता. मंदा प्रशांतसोबत तिकडे थांबली होती. प्रशांतला त्या अवस्थेमध्ये बघून मंदाला खूप वाईट वाटत होतं. काहीही झालं तरी प्रेम केलं होतं तिने त्याच्यावर. तिला फक्त एवढंच वाटत होतं की प्रशांतने डोळे उघडावे आणि तिच्याकडे पाहावं. ती त्याचा हात हातात घेते, त्यावर ओठ टेकवत, माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, लवकर बरे झालेले मला पाहायचे आहे. बराच वेळ तिथे बसून ती रडत होती. रुद्र त्याचा आवरून ऑफिसला निघून गेला, पण जाताना सांगून गेला, मी लवकर येईल, तू तुझं आवरून ठेव, मला माझ्या बायकोला घेऊन बाहेर जायचं आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे ती पण तिचं आवरून बसली. 10 ते 15 मिनिटांनी रुद्र घरी आला. तो पण त्याचा आवरतो आणि ते दोघं बाहेर जातात. बाहेर फिरायला जाणार होते म्हणून शॉपिंग करायला आले होते. रुद्र तिला बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेऊन देतो, असे की ते कधी राधाने घातलेले पण नसतात. राधाला भूक लागते म्हणून ते फूड सेक्शनला येतात आणि त्यांची ऑर्डर देतात. तोच अक्षयचा फोन रुद्रला येतो. अक्षय इंडियामध्ये आला हे सांगण्यासाठी त्याने फोन केला होता. अक्षय, आता आपल्याला इकडे लक्ष द्यावं लागेल. प्रशांतची काळजी घ्यायला आता तिकडे मंदा आहे. आपल्याला इथल्या प्लॅनबद्दल विचार करायला हवा. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी राधाला घेऊन काही दिवस महाबळेश्वरला जातोय. तोपर्यंत तुला मायरा आणि कपिलबद्दल काही माहिती पडतं का ते बघ. रुद्र, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आणि आपली माणसं कामाला लावली आहे. तू फक्त राधाची काळजी घे आणि एन्जॉय कर तिच्यासोबत. काही वेळ बोलून ते फोन ठेवतात. राधा त्याचा फोनबद्दल काहीच विचारत नाही. ती फक्त प्रशांतबद्दल विचारते. तो पण तिला सगळं काही सांगतो. मंदाला राधा ओळखत होती. तोच त्यांची ऑर्डर येते आणि ते दोघं खायला लागतात. शॉपिंग करून खूप दमलेले असतात. मस्त फूड एन्जॉय करून ते घरी येतात. घरी आल्या आल्या मॅडम बेडवर आडव्या होतात. रुद्र पण तिच्या शेजारी आडवा होतो. इकडे मायरा आणि कपिल पण बाहेर आले होते. दोघं एकमेकांसोबत निवांत वेळ घालवत होते. त्यांना वाटत होतं राधाला टॉर्चर केलं तर ती रुद्रला सोडून निघून जाईल, पण ती त्याच्यासोबतच आहे हे ऐकून त्या दोघांना खूप राग येतो. मायरा हसत, आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे की ती स्वतः या रुद्रला सोडून निघून जाईल. कपिल मायराला मिठी मारत, हो, तू जो विचार करते तसं नक्की होईल. तू काळजी करू नकोस. आणि मी तुला इथे घेऊन आलो आहे तर त्याचा आनंद घे. चांगल्या वातावरणात त्या दोघांचा विषय काढून का आपला मूड खराब करत आहे. मायरा पण काही न बोलता त्याला मिठी मारते. इकडे ते दोघं शांत झोपलेले असतात. पण राधाला जाग येते कारण त्यांना सामान पॅक करायचा असतो. ती पटकन उठते आणि फ्रेश होते आणि सामान पॅक करत असते. रुद्रला पण जाग येते आणि तो तिच्याकडे पाहत असतो. काय घेऊ आणि काय नाही यातच ती कन्फ्यूज असते. चेहरा गोंधळलेला होता तरी त्यात ती क्यूट दिसत होती. तिचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो स्माईल करतो. अहो, हसू नका, मला कळत नाहीये काय घेऊ आणि काय नाही, तुम्ही सांगा मला. हो बायको, ते तर मी सांगणारच तुला. तो उठून तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात घेत तिला जवळ वळत तिच्या डोळ्यात पाहतो. राधा, तू नेहमी अशी सुंदर कशी दिसू शकतेस आणि मी तर ही सुंदरता पाहण्यासाठी आतुर आहे राणी. आधी मी वेगळा होतो. प्रेमावरून विश्वास उडाल्यानंतर मी कधीच विचार केला नव्हता की मी कुणावर एवढं प्रेम करेल म्हणून. आता बघ, तुझ्या प्रेमात पूर्णपणे बुडालो आहे मी. राधा पण त्याच्या छातीवर चेहरा घासत, आणि मी तर कधीच विचार केला नव्हता माझं एवढ्या मोठ्या व्यक्तीशी लग्न होईल म्हणून. तुम्ही तर माझ्यासाठी किंग आहात माझे. रुद्र हसत, हो, मी तुझाच किंग आहे. बरं, झालं का सगळं पॅक करून. हो, झालं आहे. तसं थोडंफार बाकी आहे. अगं, मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी करतो तुला मदत. आणि तो तिला मदत करायला लागतो. बऱ्याच वेळानंतर त्यांची सगळी पॅकिंग होते. त्यांना 1 तासाने निघायचं होतं म्हणून ते आवरून बसले होते. काही वेळाने त्यांची कॅब आली आणि ते दोघं प्रेमी निघाले महाबळेश्वरला जायला. ते खूप आनंदी होती कारण आज ती मिसेस रुद्र म्हणून त्याच्यासोबत जात होती, नाहीतर प्रत्येक वेळी त्याची पिये म्हणून जायची. बऱ्याच तासाच्या प्रवासानंतर ते तिथे पोहोचले. तिथे त्याने खूप मोठ्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. राधा तर भानरपून पाहत होती. तो तिला भेटल्यापासून तो तिला अशाच मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन यायचा आणि आता पण तो तिच्याकडे पाहून झालं असेल तर आज जायचं का, तशी ती भानावर येते. हो, ते दोघं आज जातात.
की घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात. रूम पण त्याने सांगितली होती तशीच होती. राधा तर पाहतच होती. तो तिला मागून मिठी मारत, बायको कसं आहे हे सगळं, आवडलं का तुला? राधा फिरून त्याच्या डोळ्यात पाहत, अहो खूप छान आहे. खूप महाग असेल ना? रुद्र हसत, तू एका कंपनीच्या मालकाची बायको आहेस आणि महाग असेल याचा विचार करतेस? आता तो विचार तू अजिबात करायचा नाही. ती मान हलवून नाही विचारणार. पण खूप सुंदर आहे सगळं, मला आवडले. तो तिच्या खांद्यावर हात ठेवत, आता कसे बोलली? बरं चल फ्रेश होऊ आणि आराम करू. आधी रुद्र जातो आणि तो आल्यावर राधा फ्रेश व्हायला जाते. ते रात्री आल्यामुळे बाहेर खूप सुंदर दिसत होतं आणि ते बघून राधाला खूप आनंद होत होता, कारण तिने हे सगळं अजून स्वप्नात पण पाहिले नव्हते. तिला त्याची आणि तिची पहिली भेट आठवते. तेव्हाचा रुद्र आणि आताचा रुद्र, किती बदल झाला होता त्याच्यात. तिला हसू आले. ती गालातल्या गालात हसत होती आणि रुद्र तिला निहाळत होता. रुद्र तिच्याजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारत, बायको आपल्या दोघांची स्वप्न पाहतेय. त्याच्या आवाजाने ती भानावर येते. तो तिच्या समोर शर्टलेस उभा होता. त्याचे ते पिळदाट शरीर बघून तिला शिरशिरी आली. ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती आणि तिला तसं पाहताना बघून आपला हिरू गालातल्या गालात हसत होता. बायको अशी पाहतच राहशील तर अजून प्रेम करेल तुझ्यावर आणि तू मन भरून पाहू शकतेस मला. हक्क आहे तुझा, नवरा आहे मी तुझा. तशी राधा गोडला असते. तो पुन्हा तिची मस्करी करत, आणि खरं तर आपण त्याच्यासाठी तिथे आलो आहे, म्हणजे एकमेकांना नीट बघता येईल. त्याचं बोलणं ऐकून तिने त्याला घट्ट मिठी मारली. रुद्र तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होता. तो बाजूला होऊन तिचा चेहरा उंजळीत घेतो आणि सगळीकडे किस करायला लागतो. त्याचे ओठ आता तिच्या मानेवरून फिरत होते आणि तिचे त्याच्या उघड्या पाठीवरून. शेवटी तो तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतो आणि भान हरपून तिला किस करत असतो. बराच वेळ दोघं किस करत असतात. श्वास जड होतात तसे बाजूला होतात. रुद्र तिचा हात पकडून तिला बेडजवळ घेऊन येतो आणि तो बेडवर झोपतो आणि तिचा हात पकडून तिला त्याच्यावर ओढतो. ती पण त्याच्या चेसवर डोकं ठेवून शांत असते. दोघं पण एकमेकांचा विचार करत असतात. खरंच किती प्रेम करणारा नवरा मिळाला आहे मला. रुद्र पण राधाचा विचार करत, खरंच किती क्यूट आहे माझी बायको. तो त्याची मिठी घट्ट करत, बायको आपण तर एक झालो, पण मला आपला अंश लवकरात लवकर हवा आहे. आपलं बेबी, तू आणि मी, आपल्या दोघांमध्ये लुडबुड करणारा आपलं बेबी. मला तुझ्यासारखी क्यूट परी पाहिजे आहे. राधा लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवते. बायको, यात लाजण्यासारखं काय आहे? तुला नाही वाटत का? आपली एक छोटीशी फॅमिली हवी. माझी परी जी तुझ्यासारखी हवी आणि माझा प्रिन्स तो माझ्यासारखा हवा. मला तर हवं आहे हे सगळं आणि त्यासाठी तर आपण इथे आलो आहे. मस्त हनीमून एन्जॉय करूया. त्याचा फायदा तर व्हायला पाहिजे ना? अहो तुम्ही ना, राधा लाजून बोलली. तसं त्याने पटकन तिला खाली गेले आणि तो तिच्यावरून आला आणि पुन्हा त्याच्या प्रेमाचा वर्षाव तो करू लागला. हळूहळू कपड्यांचा अडसर पण दूर झाला आणि ते पुन्हा एक झाले. असाच रोमांस पुढील भागात बघूया आणि पुढील भाग हा कथेचा अंतिम भाग असेल. कथा योग्य वेळेत संपवणे पण गरजेचे आहे, नाहीतर ती जास्त ओढत पुढे गेल्यामुळे रटाळवाणी वाटते. कथेचा शेवट मात्र गोड होईल. तुम्ही निश्चिंत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.